बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी ओघळ काजळ मायेचे भाग दुसरा. श्रावणाला सुरुवात झाली. भुरभुरणाऱ्या सरी व कोवळ्या पिवळ्या उन्हात डोंगर, शेते, वस्ती हात हिरवळ शाल पांघरू लागलीत. धर्मूच्या शेतातला मस्का मस्त तुर्रे काढण्याच्या बेतात आला. मोहनच्या शाळेचा पट यावर्षी आणखीनच वाढला व एका नवीन शिक्षिकेची बदली होत भर पडली. मोहना सकाळी शेतात निघाली व जसोदाला अचानक त्रास होऊ लागला. त्रास असह्य झाल्यानं धर्मूनं गावातल्या गाडीनं ब्याराला नेलं. तेथील डॉक्टरांनी विविध चाचण्या केल्या, पण निदान न झाल्यानं त्यांनी पेशंटला तात्पुरता इलाज करत सुरतेला किंवा मुंबईला रेफर केलं. धर्मू घाबरला. तो 2 दिवसांनंतर सरळ घरी घेऊन आला. संध्याकाळी तो गाजरे व मोहन गुरुजींकडे शाळेत आला व खालमानेनं रडू लागला. गाजरे गुरुजींनं त्यास धीर दिला व मोहनाला सुरतेला सोबत जायला विनवलं. दुसऱ्या दिवशी रेल्वेनं मोहना, धर्मू सुरतेला निघाले. सुपर स्पेशालिस्टकडे दाखवलं. त्यांनी परत विविध चाचण्या केल्या. निदान सापडलं. त्यांनी धर्मूस आत बोलावलं, पण धर्मूची हिंमत होईना व डॉक्टर काय सांगणार तेही आपणास समजत नाही. म्हणून मोहन व मोहनास पाठवलं. हे पहा, तुमच्या पेशंटची स्थिती खूपच क्रिटिकल आहे. त्यांना 2 मेजर प्रॉब्लेम आहेत. एक तर फिट जे सांगता ते वेगळंच आहे. मूळ म्हणजे मेंदूत गाठ झाली आहे. आणि दुसरी समस्या ही तशीच किचकट. हृदयापासून शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्या महारोहिणीला फुगा आला आहे. त्याला आमच्या भाषेत आर्टरिक एन्युरिझम म्हणतात. तो फुगा फुटण्याआधी आर्टिक रूट रिप्लेसमेंट करणं म्हणजे शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे. तेही लवकरात लवकर, अन्यथा पेशंट वाचवणं महामुश्किल होऊन जाईल. ताबडतोब निर्णय घ्या. बरं सरजी, खर्चाचा अंदाज? संस्थेचं हॉस्पिटल असूनही जो अंदाज सांगितला त्यानं मोहनलाही गरगरायला लागलं. तो खर्चाची तजवीज करून लगेच कळवतो सांगत बाहेर पडला. मोहना तर बाहेर येताच बाबास बिलगत रडायला लागली. मोहननं धर्मूबाबा समजेल तितकं सांगत पैशांचा अंदाज सांगितला. धर्मूबाबांना आकडा ऐकताच जसोदीला घरीच नेत सुकानं खाऊ पिऊ घालण्याचं ठरवलं. सरकारी दवाखान्यात इतर खर्च करण्याची त्याची पत नसल्यानं त्याच्या साऱ्या आशा मावळल्या. पण तितक्यात मोहनला अनोरकर काकाजी आठवले. त्याच्या मनात एक अंधूक कवडसा दिसला. त्यानं खिशातून डायरी काढत STD बूथवरनं आश्रमाचा नंबर घुमवला. नशिबानं काकाजी आश्रमातच होते. काकाजी, मी मोहन. अरे मोहन, बोल बाळा. तू फोन कसा आणि कुठून केलास? काय विशेष? काकाजी, एक मोठी अडचण आहे. आपली मदत हवी आहे. मोहन केविलवानं तोंड करून बोलू लागला. मोहन, झालंय काय ते तरी सांग मोकळा आधी. मग मोहननं धर्मूबाबा, जसोदा, वस्ती, आपल्यास केलेली मदत, त्यांची परिस्थिती, शस्त्रक्रिया, ते खर्च सारं एका दमात सांगितलं. खर्चाबाबत मदत मागितली. काकाजी थोडा वेळ शांत झाले. फोनमधून आवाज येणंच बंद. तू असं कर, त्यांना आधी अकोल्याला घेऊन ये अथवा पाठव. पुढचं काय करायचं ते पाहू म्हणत मग फोन ठेवला. धर्मूबाबा, काकीस आपण परस्पर अकोल्याला नेऊ, मोहन धर्मूबाबास म्हणाला. पण कोणताच खर्च करायची ऐपत नसल्यानं मोहना व धर्मूकाका नकार देऊ लागले. हे पहा, वस्तीवर घेऊन काकीच्या मरणाचीच वाट पाहणार तुम्ही. त्यापेक्षा प्रयत्न करायला काय हरकत आहे? खर्च खूपच सांगितला तर परत आणू हवं तर. मोहननं समजावलं. मोहननं मुंबईस घेऊन जातोय सांगत फाईल घेत दवाखान्यातून सुट्टी घेतली व स्टेशनवर आणलं. रेल्वेनं अकोला गाठलं व सरळ आश्रम जी संस्था चालवत होती
तिच्याच दवाखान्यात नेलं. प्रवासानं जसोजीची तब्येत आणखीनच बिघडली. काकाजी आले. डॉक्टरांनी साऱ्या फाईल्स पाहत काकाजींना इथं शक्य नसून मुंबईच्या आपल्या संस्थेच्या दवाखान्यातच अर्जंट हलवावयास सुचवलं. काकाजीनं मोहनला बाजूला बोलवत, मोहन, पेशंट नेमकं कोण? कारण मुंबईस आपल्या कुटुंबातल्या व संस्थेतल्या सदस्यासाठीच मोफत असतं. इतरांना 25% खर्च लागेलच व तो खर्चही. काकाजी, आपल्यासारख्या अनाथांचं कोण असतं? पण आम्ही मात्र साऱ्यांनाच आपलं मानतो. या हिशोबानं माझी आई, मावशी, काकी काहीतरी समजा हवं तर. पण हात जोडतो, वाचवा. मोहनचं काळीज पिळवणारं बोलणं ऐकून काकाजीच भरून आलं. लेका, तुला तरी नाव देणारा मी आहे, पण मला तर तोही मिळाला नाही. वार्धक्याकडे झुकल्या अनोरकर काकाजी मनातल्या मनातच म्हणाले व त्यांनी मोहनचा कळवळा ओळखून ॲम्ब्युलन्स रवाना केली. मग मुंबईतील आपल्या साऱ्या ओळखीपणाला लावत स्पेशल केस करत लाईन लावली. मुंबईला 5-6 दिवस मोहन व मोहना थांबली. धर्मबाबाला ते आश्रमात अकोल्यालाच ठेवून गेले होते. 8 दिवसात सारे उपचार करत संस्थेचा पेशंट पुन्हा अकोल्याच्या दवाखान्यात पाठवला. मोहनची भविष्यासाठी पगारातील 2 हिश्श्याची जी बेगमी साठवली होती ती सुरत, अकोला, मुंबई यात कुठंच गेली. कारण दवाखान्याचा मुख्य खर्च नसला तरी इतर खर्च, औषधी, राहणं खाणं यात चुराडा झालाच. पण त्याला आपण समाजाचं देणं चुकवतोय यात वेगळंच समाधान वाटत होतं. मोहन शाळेसाठी परत वस्तीत निघाला. धर्मूनं जसोदाची तब्येत पाहून मोहनसाठी शेतासाठी त्याच्यासोबत परत पाठवलं. रेल्वेत रात्रीच्या प्रवासात दगदगीनं मोहन झोपला. त्या शांत पहुडलेलं पाहत मोहना समोरच्याच आसनावर बसली होती. त्याच्या चेहऱ्यावरील निष्पाप निरागस भाव झोपेतही स्पष्ट जाणवत होते. मोहनानं मोठा सुस्कारा टाकत मनातल्या मनात विचार केला, किती चुकलो आपण. माणूस ओळखताच आला नाही आपणास. नको त्या ढोल्याचं ऐकून त्याच्या आग लावणाऱ्या शब्दावर विश्वास ठेवला व मोहन गुरुजीबाबत मात्र विश्वास नाही ठेवला. का तर ढोल्या गावातला तर हा परका म्हणून. त्याच तिरमिनीत केवळ किल्ली घेण्यासाठी आलेल्या या देव माणसाची काहीही चूक नसताना अनावधानं नको त्यावेळी आला म्हणून आपण फेनास भिरकावला. खरं तर क्षणासाठी त्यावेळी आपण लाजलोच होतो, पण रात्रीचा संताप उफाळून येताच भिरकावला दगड. जेवणाचा डबाही बंद केला. पण हा काही फुकट जेवत नव्हता. उलट आपल्या बाबाच्या फाटक्या संसारात त्या बदल्यात मदतच करत होता तो. एवढं होऊनही या माणसानं परोपकार सोडलाच नाही. शेतासाठी भांडवल ही हाच पुरवतोय आणि आता तर आपल्या आईस मरणाच्या दारातून ओढून आणलं या माणसानं. कदाचित हा माणूस नसता तर आपली आई. तिच्या गालावरून अश्रू उघळू लागले. आणि या सहाऱ्याच्या मोबदल्यात यानं आपल्या कुटुंबाकडून कधीच काही अपेक्षा केली नाही. तिला आसवांचा बांध आवरणं मुश्किल झालं. बाहेर पावसाला सुरुवात झाली असल्यानं खिडकीतून पाणी व थंडगार वारा आत येऊ लागला. मोहननं झोपेतच आपलं अंग आकसून घेतलं. मोहना उठली. तिनं खिडकी बंद केली. पिशवीतून शाल काढली व झोपलेल्या मोहनच्या अंगावर टाकली. शाल अंगावर पडताच मिळणाऱ्या उभेनं मोहन झोपेतच सुखावला. त्याच्या चेहऱ्यावर सुखावणारा भाव पाहत मोहनाही निद्रादेवीच्या अधीन झाली. 15 दिवस धर्मू जसोदा अकोल्यात राहिली. वस्तीतल्या शाळेचं रंगकाम करायला आलेली पोरं धर्मूबाबास हवं नको ते सारं पाहत होती. 15 दिवसात जसोदा धर्मूस मोहनबाबत सारं कळालं. त्या पोराने मोहनबाबत सारी माहिती दिली. सदानंद अनोरकर काकाजी हे मोहन गुरुजींचे वडील नाही तर ते अनाथालय चालवतात. संस्थेत त्यांच्या नावाचा खूपच दबदबा. त्यांनी आजपर्यंत कितीतरी अनाथ मुलांना आश्रय दिला आहे. नाव दिलं, शिक्षण देत समाजात उभं केलं. मोहनही असाच एक. रेल्वे पटरीवर 1.5 वर्षांचं पोर कापलेल्या कोथळ्याजवळ रडत होतं. आईनं पोरास जवळ घेत रेल्वेत उडी घेतलेली. पोलीस आले, पोरास उचललं. आईची ओळख पटलीच नाही.
अनोरकर काकाजीस पोलिसांनी बोलावलं. रडणाऱ्या पोरास काकाजीनं छत्तीस लावलं ते कायमचंच. पोलिसांनी शवाच्या तुटलेल्या पंजातील बोटातून सोन्याची अंगठी काढत ओळखीसाठी ठेवली. पण ओळखणारं कुणी आलंच नाही. मग नंतर काही दिवसांनी ती काकांजींकडे दिली. काकाजींनी मोहन जाणता झाल्यावर ती अंगठी मोहनला दिली. जणू कोऱ्या सातबाऱ्यावर वाडवडिलांची इस्टेट मिळाली मोहनला. आश्रमातला मोहन 6व्या वर्षी शाळेत दाखल झाला, तोच सदानंद अनोरकरांचं नाव लावतच. काकाजीनं मोहनला बाप म्हणून आपलंच नाव दिलं व मोहन सदानंद अनोरकर शिकू लागला. त्याच्या वडिलांचा जातीचा धर्माचा पत्ताच लागला नाही. धर्मू व जसोदाबाईस हे ऐकून धक्काच बसला. त्याने आधी गुरुजींना कुटुंबाबाबत बोलताना ऐकलंच नव्हतं व लहान तोंडी मोठा घास किंवा गुरुजी कुटुंबाचा विषय टाळतात म्हणूनही ते विचारतच नसत. पण आता हे ऐकताच मोहन गुरुजीबाबत त्यांच्या मनातील प्रतिमेच्या बिलवरास तडाच गेला. पण तरीही आपणास त्याच्या खाजगी आयुष्याशी काय देणं घेणं? आपणास हा माणूस देवदूतासारखी मदत करतोय म्हणून दोघांनीही तो विचार झटकला. पण त्यांनी तो विचार कितीही झटकला तरी नियतीनं वेगळाच खेळ खेळायला सुरुवात करून टाकली होती, ज्याचा परिणाम धर्मू जसोदावर झाल्याशिवाय राहणार नव्हता. चक्करबडीत श्रावण अमावस्या उगवली. वस्तीतल्या लोकांनी आपापल्या बैलांना विसावा देत सकाळी धरणाकडे डोंगरात चरावयास नेलं. उंचच उंच हिरवगार गवत खाऊन बैल डिरक्या फोडू लागली. माणसाने तेवढ्यात मऊ लुसलुशीत गवताचा भारा कापला. दुपार पावे तो बैलांना तुडुंब भरल्या धरणात धुतलं आणि वस्तीकडे परतू लागले. तोच डोंगरातून धोदाना फुटावा तसा धो धो पाऊस कोसळू लागला. तरणे बांड सांड डिरक्या फोडत शेपट्यावर झुलवत चिंब पावसात वाट तोडवू लागले. मोहन गुरुजी कालच शाळा सुटताच गाजरे गुरुजींच्या गावाला पोळा करण्यासाठी निघून गेले होते व आज दुपारीच पोळ्याचं जेवण करून रात्री 8च्या रेल्वेनं परत यायचं ठरलं होतं. मोहनानं आई वडील घरी नसल्यानं दुपारी साधंसुधं जेवण करून शेताची वाट धरली. 15 दिवसांपासून शेतातील कामं खोळंबली होती, ती कुतरवड करीत निपटारत होती. मक्याची कणसं आता पक्की व्हायला येत होती. म्हणून या 5-6 दिवसात जेवढी हिरवी कणसं फेरीवाल्यानं विकली जातील तेवढेच अधिक पैसे येतील म्हणून अकोल्याहून आल्या आल्या ती सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ स्टेशनात घेऊन जात होती. आजही सकाळी ती स्टेशनावर कणसं घेऊन गेलीच होती. दुपारून पोळा असल्यानं बरीच लोक आज व उद्या सकाळी कणसं घेऊन जाणार नाहीत म्हणून ती आज जास्त कणसं काढण्यासाठी जेवण आटोपून लगेच शेताकडे निघणार होती. तोच धोधो पाऊस सुरू झाला. तिनं घरातून दोन्ही पलिते फडक्याने भरगच्च गुंडाळून तयार करत पाऊस असल्यानं डब्यात जास्त रॉकेल घेतलं व पाऊस थोडा कमी होताच पलिते व दुसऱ्या हातात धाऱ्या घेऊन निघाली. रस्त्यातनं लोक वस्तीत आपली गुरं परत घेऊन येताना तिला भेटत होती. घरापासून कसायला घेतलेलं सावंतांचं शेत 2-2.5 किलोमीटर लांब नदीकाठच्या अलीकडे होतं. या दिवसात रानात अस्वलांचा धुमाकूळ असे. धरणाच्या वरती काही अंतरावरच डांग जिल्ह्याची सीमा होती. तो भाग पूर्ण डोंगराळ व दाट जंगलाने राखला होता. तिथूनच अस्वलं ऋतुमानानुसार खाली उतरत. होळीआधी मव्हाची झाडं फुलांनी बहरली की पहाटे दिवस उगवायच्या आधी अस्वलं चुकार वाटसरूंना हमखास दिसायची आणि पावसाळ्यात या दिवसात मक्याची कणसं तयार झाली की संध्याकाळनंतर ती खाली उतरून रात्रीत मक्याची कणसं फस्त करत. म्हणून शेतकरी मका तयार झाला की रात्री मुक्कामासाठी शेतात 2 टप्प्याचा माळा मचान तयार करीत. दिवसा ऊन पाऊसपासून बचाव म्हणून माळ्याचा खालचा टप्पा, तर रात्री पाऊस नसला की झोपायला वरचा टप्पा. अस्वलाचा थोडाही सासूस लागला की पलिते पेटवत, डबे वाजवत, आरोळ्या मारत, मग शेजारचा मळेवालाही गलका करी. तरी एखादा अडदाण जनावर अंगावर यायचंच. मग पलिते धाऱ्या घेत सारे चालून त्या सुस्कारत. तर कधी एकट्या दुकट्यास अस्वलच भुसकारून फाडत. दरवर्षी वर्षातून एकमेकांना घाबरवत आपला जीव वाचवायचा हा निसर्गाचा खेळ 1-2दा घडेच. मोहनानं पलिते धाऱ्या शेतात आल्या आल्या मचानाजवळ ठेवलं. भराभरा कणसं मोडत 4 गोण्या भरल्या. 2 गोण्या पळतच ती रेल्वे स्टेशनवर ठेवून आली व परत मळ्यात येत 2 गोण्या घेऊन आली. 7ला रेल्वेची क्रॉसिंग होताच फेरीवाल्याने पटापट कणसं घेतली.
मोहनानं चहा घेतला व ती परत मळ्यात आली. आता पटापट 4 गुणी कणसं मोडून ठेवली की घरी परतू, म्हणजे सकाळी लवकर स्टेशनात घेऊन जाता येईल, म्हणून ती घाई करू लागली. मचानाजवळ येताच तिला शेतात सळसळ आवाज आला. ती घाबरली, पण परत शांतता झाली. तरी तिनं दोन्ही पलिते लगेच हातात येतील असे ठेवत रॉकेलचा डबाही उघडून ठेवला. जवळच्या गंजीतून वरच्या ओल्या काड्या बाजूला करत खालून मधल्या सुक्या काड्या काढून मचानाजवळ ठेवल्या. काडीपेटी मचानाच्या लाकडात ठेवली. धाऱ्या घेत ती मचानाच्या आसपासच कणसं मोडू लागली. 2 गोण्या झाल्या. ती पुढं पुढं सरकू लागली आणि तिला परिचित धडका भरवणारी खुळबुळ जाणवली, पण तो पावे तो उशीर झाला होता. धाऱ्या जवळच गुणीजवळ 10 फुटावर पडलेला. ती थरथरली. सर्वांगास दरदरून क्षणात घाम फुटला. काळं कभिन्न अजस्त्र धूळ पाठमोरं तिरकस तिला तिच्यापासून काही अंतरावर अमावशेच्या गडद अंधारातही जाणवलं. पण तिचं नशीब बलवत्तर, केव्हा उलटी असल्यानं त्या धुळाला मोहनाचा वास जात नव्हता. काय करावं? पळालो तर मचान गाठण्याआधीच ते आपणास लपकेल, मग तर खेळ खल्लास. रानात पोळ्यामुळं सारीच गावात असल्यानं मत्तीलाही कोणीच येणार नाही. हळूवार ती हलगत खाली झोपली व धाऱ्याकडे सरपटली. धाऱ्या हातात आला, पण तो पावे तो त्या काळ्या धुळास कोण जाणे सासूल जाणवला असावा. ते मागं वळलं व नागपुड्या वर करत वास घेऊ लागलं व कणसं खात खात मोहनाकडे सरकलं. मोहना निपचित पडली. फक्त पापण्या आड अलगद डोळ्याची बाहुली फिरू लागली. लाल बुंद डोळे चमकले आणि तिची खात्री झाली, अस्वलच आहे. आता आपण मेलो. तिला आई वडील आठवले. ते जर आज घरी असते तर आपल्याला असल्या अमावशेला सणासुदीला येऊच दिलं नसतं त्यांनी. आपल्याला आपला स्वार्थ नडला. पण क्षणात ती सावरली. ही वेळ पश्चातापाची नसून लढण्याची आहे. पण आता तर आपण मचान गाठूच शकत नाही. मग तिनं धडधडणारी छाती आवरली. श्वास कमी कमी करत नियंत्रणात आणला. शरीर एकदम ढिलं सोडलं. अगदी अगदी निष्प्राण. तो पावे तो अस्वल कणसं खाणं थांबवत मोहनाकडे सरकलं आणि तोच मंदावलेला श्वासही रोखला गेला. शांत शांत निवांत. अस्वल आलं. त्यानं तोंडानं सर्वांग सुंगलं, नाकपुड्या वर केल्या आणि परत मोहनाच्या नाकाजवळ लावल्या. पण अगदी देह निमाल्यागत. त्याची खात्री झाली. त्यानं एकटक पुन्हा पाहिलं आणि आल्या पावली माघारी परतलं आणि कणसं खात पुढं तुरकू लागलं. हळूहळू बाहुल्यात प्राण चेतवत बाहुल्या फिरल्याने रोखून धरला श्वास सुटला. हातपाय चेतावले, पण संकट अजून डोक्यावरच होतं. तिनं पाहिलं, आता पळायला हरकत नाही. धाऱ्या घट्ट पकडला आणि गोळीच्या वेगानं सुटली. मक्याची धाटं कडाकडा मोडू लागली, पण तोच तेही माघारी फिरलं आणि चवताळून चालून आलं. बांध आणि मग मचान आलं. ती कोसळलीच. हातात काडी पेटी आली. डबा सांडला गेला, पण तोच नख्याने पालत्या पडल्या मोहनाच्या दोन्ही पायाचा वेध घेतला. मक्याच्या कणसावरील पापुद्रा सोलावा तसे कापडं व पोटऱ्या सोलल्या गेल्या. तोच असह्य वेदनेनं चित्कारत पलटत मोहनानं धाऱ्या उचलला. त्याचवेळी चवताळलेलं अस्वल आपल्या पंजानं तिच्या तोंडाचा वेध घेण्यासाठी खाली झुकायला लागलं आणि मोहनानं धाऱ्यास टेकवला. पलोते पेट घेऊ लागले. एकाच भनकऱ्या धाऱ्याचं दांडकं मोडत दूर भिरकावलं गेलं, पण हातात आलेल्या पात्यानं मोहनानं त्याच्या अंगावर वार केला. त्याचवेळी ओझर ते ओरखडे हातापोटावर पडले. तोपर्यंत पलिते धुमसायला लागले. मोहनानं पेटता पलिता उचलत फिरवला. आग धडाडली आणि चवताळलेलं धूळ पुन्हा वार करत माघारलं. ती संधी साधत मोहनानं दुसराही पलिता हातात घेत उठू लागली. भडकणारी आग पाहताच ते पुन्हा माघारलं. आग पाहून माघारी फिरणाऱ्या अस्वलानं पुन्हा पळत येत वार केला, पण पलिते पुढं करत तिनं आपला चेहरा वाचवला. तरी हातावर पंजाच्या नख्या ओढल्याच गेल्या. आग वाढलेली पाहून ते आरडा करत चवताळत पळालं. जाताना मक्याची धाटं मोडतच डोंगराकडे गडप्प झालं. तरी त्या धुंदीतनं काड्यावर डब्यात उरलेलं राखेल सांडत कानड्या पेटवल्या. आगीच्या उजेडात तिचं अंगावर लक्ष गेलं. रक्ताच्या धारा व ओरबाडून चिरलेले हात पाय पाहून तिला चक्कर येऊ लागली.
त्याही स्थितीत ते घराकडे जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण ते शक्य न दिसल्यानं धुमसणाऱ्या आगीजवळच पडली. 8च्या रेल्वेनं मोहन गाजरे गुरुजींच्या घरून दुपारीच पोळ्याचं जेवण करून परतला. वस्तीची वाट धरली. स्टेशनाबाहेरच त्याच गाडीतून उतरला गज्जन त्यास भेटताच ते सोबत वस्तीकडे येऊ लागले. बोलत चालत शेताच्या बांधावरून डोक्यापार मका ज्वारीतून ते नदीजवळ आले. दुपारच्या पाण्यानं नदी दुथडी भरून वाहत होती. धरण भरून ओसंडा बाजूला काढल्यानं त्यानंच नदीही वाहत होती. कशीबशी नदी पार करून ते वाटेला लागले. तोच धर्मूच्या कसायाला घेतलेल्या सावंताच्या शेतातून गज्जनला आगीचा पेट दिसला. गज्जन फुल टल्ली होता, तरी रानाशी खेटणाऱ्या अनुभवी गज्जननं लगेच ओळखलं. आग दिसते म्हणजे काहीतरी नक्कीच गडबड आहे. त्यानं डोलत डोलतच सावध होत मोहनला तिकडे नेलं, तर मचानाजवळचं दृश्य पाहून ते दोघे थरारलेच. रक्तात न्हालेली मोहना अर्धवट ग्लानीत होती. पोरी मोहना, काय केलंस हे? सणासुदीला काय गरज होती यायची? माझ्या धर्मू दोस्तास आता मी काय उत्तर देऊ? मोहनला तर हे कशानं काय झालं हेच कळना. गज्जननं तिला बस्त केलं. गज्जन काका, काय झालं हे? मोहन घाबराघुबरा होत विचारू लागला. गुरुजी, पोरीला अस्वलानं झडपलं. तरी आमची पोर वाघीन म्हणून तिनं अस्वलास पिटाळलेलं दिसतंय. गज्जन मोहनास उचलू लागला, पण झालेलं वय वट्टल्ली म्हणून मोहनास उचलता येईना. गुरुजी, उचला पोरीला, वस्तीवर नेऊ. मोहन मागं सरकत, मी कसा उचलू? मोहनला साबणाचा प्रसंग आठवला. वातात धाऱ्याचं रक्तानं माखलेलं पातळ जवळच पडलेलं. गुरुजी, कसला विचार करताय? कोण बोललं तर मी आहे. इथं पोरीचा जीव मोलाचा आहे, उचला पटकन. मोहननं मोहनास उचलत खांद्यावर घेतलं व वस्तीकडे निघाले. अर्धवट ग्लानीत मोहना, मोहन मोहन, दुडाला जित्त ठेवलंच नसतं रे, पण या धाऱ्याचं दांडकच मोडलं, नाहीतर जित्ताच फाडला असता त्याला. मोहन मात्र कधी न बोलणारी मोहना थेट आपणास एकेरी मोहन नावानं बोलते यानं तिला धरून चालणं मुश्किल होत असतानाही वस्ती जवळ करीत होता. गज्जननं वस्ती येताच आरडाओरडा करत वस्ती गोळा केली. गज्जननं मोहनास त्याच्याच घरी न्यायला लावलं. मोहन तिला बाजल्यावर टाकत बाजूला सरकू लागला, पण मोहनानं त्याचा हात गच्च पकडला. मोहनला दूर जाताच आलं नाही. वस्तीतली सहारी गोळा झाली. बायांनी फडक्याने रक्त पुसत जखमामध्ये हळद भरली. कुणीतरी वस्तीतून गाडी आणली. रात्रीच गाडीतून गज्जन मोहन यांनी मोहनास ब्यारास नेलं. गाडीत ही मोहना वेदनेनं कणहतच मोहनच करत होती. रात्री डॉक्टरांनी इंजेक्शन देत उपचार केले व नंतर बऱ्याच जखमांना टिचेस घातले. एकट्या पुरीनं अस्वलाचा हल्ला परतवलाच कसा? तेही बऱ्याच केसेसमध्ये अस्वल नाक, कान, जबडा याचा लचका घेत तोंडाचाही लचका तोडतं. मोहनाच्या तोंडाला तर काहीच नव्हतं. याचं सर्वांनाच कौतुक वाटलं. 2-3 दिवस उपचार झाल्यावर डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. पण गज्जन कफल्लक. गावातून येणारे पाहून परतत. पावसाळा असल्यानं अजून कोणतंच ठोक पीक हाती आलेलं नाही. त्यामुळे जो तो कडकीत व कुणाकडे असलं तरी धर्मूसारख्यासाठी कोण करणार? मोहनची सारी शिल्लक जसोदाबाईसाठी खर्च झालेली. 2 दिवसांपासून खिशातले सर्व खर्च झाले. गज्जन मोहनकडं तर मोहन गज्जन काकाकडं पाहू लागला. मोहनचं लक्ष बोटातल्या अंगठीकडे गेलं. पोलिसांनी काकाजीकडं व काकाजींनी जाण आल्यावर त्याच्याकडे दिलेली. पुढं बोटात बसू लागल्यावर त्यानं ती बोटातच वापरायला लागला. आपल्या जीवनाच्या 7 बाऱ्यावर वडलोपार्जित एवढीच मिळकत. अंगठी बोटात असली की मोहन तिच्याकडे पाहत आकाशातील मेघाकडे पाही. आकार बदलणाऱ्या मेघात पुसटशी आकृती तयार होऊ लागे. मोहन त्या आकृतीकडं व अंगठीकडं डोळे फाडून फाडून पाही, पण आकृतीचा चेहरा पुसटच राही. स्पष्ट होऊ पाहतोय तोच एखादा मेघ गाडीचा आकार घे व जोरानं टक्कर मारी, मग सार क्षणात उद्ध्वस्त. आपल्या जवळचं कुणीतरी तो मेघात व अंगठीत शोधण्याचा प्रयत्न करी, पण कुणीच दिसेना.
अस्पष्ट चेहऱ्याशिवाय कुणीच दिसेना. मग त्याला अनोरकर काकाजीचा हसरा चेहरा दिसला की तो रडतच कितीतरी वेळ धुमसे. मोहननं बॅरातील सरापाकडा अंगठी ठेवली व बिल पेड केलं. तो पावे तो संध्याकाळ झाली. गज्जननं पोस्ट ऑफिसात फोन करत रेल्वे स्टेशनवर गाडी पाठवायला सांगितलं. मोहन व मोहना रेल्वेने परत फिरले. गज्जन काकाला मात्र काम असल्यानं ते बॅरालाच थांबले. रेल्वेत गर्दी नव्हतीच. मोहन व मोहना बसले. तोच मोहना मोहनच्या कुशीत शिरत गच्च धरत रडू लागली. मोहनला एकदम विचित्र वाटू लागलं. तो तिला समजावू लागला, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. मग मोहनच्या हातची मऊ जखड तिच्या भोवती पसरताच तिचं रडणं थांबत ती पूर्णपणे विरघळली. गडूळ वाहणारी पाण्याची धार नितळ होताच पात्राचा ठाव दिसावा, त्याप्रमाणे वाघिणीसारख्या मोहनाचं कोमल निर्मळ मन स्वच्छ दिसू लागलं. मोहनाचं मनरूपी पात्र अकोल्याहून परतली तेव्हाच नितळ व्हायला सुरुवात झाली होती. पण मोहनला ते आज कळालं. आणि बोटात अंगठी नव्हती तरी अंधाऱ्या आकाशातील मेघात आपल्या आईचा चेहरा शोधणाऱ्या मोहनला आज विनासायास आईचा नाही पण मोहनाचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. आई नाही पण आपल्या काळजातलं कुणीतरी आपलं माणूस सापडलं म्हणून कित्येक वर्षानंतर त्याचं धुमसणारं मन आज शांत झालं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.